आमेन. नाही का, कदाचित तुम्ही ऐकलं हिंदीमध्ये तो प्रचार होता. आमेन म्हणा. अनेक दर्शक आजही ऑनलाईन अनेक लोक आजच्या सभेमध्ये आहे. आम्ही तरवडी या ठिकाणाहून आजची सभा लाईव्ह चालू आहे, ऑनलाईन चालू आहे. तुम्हा प्रत्येकाचं पुन्हा एकदा मी प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आमेन म्हणा. नाही का, आपण शेवटच्या काळामध्ये आहोत आणि मत्ती 24 मध्ये प्रभू ख्रिस्ताने जी भविष्यवाणी केली ती पूर्ण होत आहे. मत्ती 24 मध्ये प्रभू ख्रिस्त म्हटला की शेवटच्या काळामध्ये या गोष्टी घडतील. मत्ती वर्तमान 24 अध्याय आणि 41 वचन आपण वाचूया. पहा त्या ठिकाणी काय सांगितलं. मत्ती वर्तमान 24 अध्याय. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघातून एक घेतला जाईल व एक ठेविला जाईल आणि एक ठेवला जाईल. आता हा एक घेतला जाईल. आमेन म्हणा. शेतात किती जण जातात? सगळेजण शेतात जातात. पण एक घेतला जाईल. कोण घेतला जाईल? जो नाही का, जो तयार आहे, रेडी आहे, जो प्रार्थनेमध्ये, जो वचनामध्ये, जो पवित्रताईमध्ये आहे. आमेन म्हणा. तो घेतला जाणार आहे. कुठं घेतला जाणार आहे? स्वर्गात. टाळी वाजवा. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत. तेथे मी पाहिलं येशूला, तेथे मी पाहिलं येशूला. क्रॉस तेथे नसणार, क्रॉस तेथे नसणार, येशू तेथे असणार. क्रॉस तेथे नसणार, क्रॉस तेथे येशू तेथे असणार. आमेन आमेन. टाळी वाजवा, टाळी वाजवा. तिथं दुःख नाही, तिथं दुःख आहे. क्रॉस म्हणजे दुःख. क्रॉस म्हणजे काय नाही का, होऊ शकतं आता तुम्ही दुःखी आहे, निराश नाही का. बायबल सांगते जे अशक्तपणामध्ये पेरले जातील ते गौरवात उठवले जातील. नाही का, जे दुःखात, आमच्या दुःखाचा परिहार नाही का, आमचं दुःख हे आनंदात बदलेल. नाही का, भिकारी लाजार दुःखी होता, रडत होता, त्याला फोड होते, त्याची कुत्रे त्याची फोड चाटत होते. बायबल मध्ये असा उल्लेख नाही की तो कधी म्हटला नाही की प्रभू मला बरं कर, मला काय कर. नाही का, तो मेला. श्रीमंतही मेला, दोघांनाही नेण्यात आलं. आणि बायबल सांगतो भिकारी जो लाजार होता त्याला कुठे ठेवलं? सुख लोकात. कुठे ठेवलं? सुख लोकात. नाही का, दुःख असेल असू द्या, परंतु दुःख आनंदात बदलणार आहे. आमेन म्हणा. शेवटच्या काळात आपण आहे. इस्रायल इराण युद्ध चालू आहे. बायबल काय सांगते पहा. देवाचं वचन मत्ती वर्तमान 24 अध्याय 6 वचन वाचा. हा, मत्ती 24:6. तुम्ही लढायाविषयी ऐकाल, तुम्ही लढायाविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल. काय ऐकाल? लढायाच्या. लढाई चालू आहे. इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू आहे. अनेक लोक मरण पावले, अनेक बिल्डिंग उद्ध्वस्त झालेल्या, जळाल्या. लोकांना झोप नाही. लोक इस्रायल सोडून पळत आहे, लोक इराण सोडून पळत आहे. कठीण परिस्थिती. प्रभू ख्रिस्ताने भविष्यवाणी केली हा शेवटचा काळ आहे, ही शेवटची संधी आहे तुम्हाला आणि मला बदलण्याची. देव तुमच्याशी बोलतो. हे घडणार आहे. आमेन म्हणा. देखा, आकाश आणि पृथ्वी ढळेल परंतु माझं वचन घडणार आहे. येशू ख्रिस्ताने भविष्यवाणी केली 2025 वर्षापूर्वी. तो म्हटला शेवटच्या काळात काय होईल? शेवटच्या काळामध्ये युद्ध होईल, लढाया होतील, भूकंप होईल. राष्ट्र राष्ट्रावर उठेल, राज्य राज्यावर उठेल. आणि या सर्व गोष्टी होत असताना हा वेदनाचा प्रारंभ आहे. आणि ह्या वेदनाच्या प्रारंभामध्ये प्रियानो तुम्ही आणि मी तयार आहोत का? तुम्हाला आणि मला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मी तयार आहे का? शेवटचा काळ आहे, प्रभू येईल.
आणि तो मला नेईल का? दोघे जण शेतात असतील, मी जाईल का? मी रेडी आहे का? आज मला माझं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बायबल सांगतो जर मी रेडी नसेल तर मी कुठे राहील? मी खालीच राहील. 5 कुमारी शहाण्या होत्या आणि 5 कुमारी मूर्ख होत्या. शहाण्याने दिवे घेतले आणि तेलही घेतलं, परंतु ज्या मूर्ख होत्या त्यांनी फक्त दिवे घेतले, त्यांनी तेल घेतलं नाही. आणि त्यांना आठवण आली की आपण देखील तेल घ्यायला पाहिजे. तेल म्हणजे अतिरिक्त अभिषेक. आमेन म्हणा. आमेन. छोटी प्रार्थना नाही. आपण प्रार्थना करतो तात्पुरती, बाई माझी प्रार्थना झाली नाही, माझ्यामध्ये अतिरिक्त अभिषेक आहे का? आता मला अभिषेकाची नाही का? आता मी प्रार्थना करते, चर्चला येते, गुरुवारी येते, शेवगाव मध्ये मी येत आहे, परंतु घरी माझी प्रार्थना वाढत चालली का? आमेन म्हणा. कशी वाढत? माझ्याकडे अतिरिक्त अभिषेक पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नाही का? अभिषेक. हालेलुया. जर अभिषेक आला तर आनंद येईल, जर अभिषेक आला सामर्थ्य, जर अभिषेक आला आनंद, दुःख आनंदात बदलेल, बंधनं तुटले जातील, शैतान हरेल आणि तुम्ही एक सामर्थ्यशाली व्यक्ती व्हाल. आमेन म्हणा. त्या अभिषेकाची सुरुवात कधी होईल? की ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करा. मोर प्रेयर मोर पॉवर. जास्त प्रार्थना जास्त. प्रभू आता मला काही नको रे, आता मला सामर्थ्य पाहिजे. आमेन. मला काय पाहिजे? नाही का? पंडित रमाबाई यांनी नाही का ब्राह्मण त्या होत्या, त्यांना येशू कळाला. कठीण परिस्थिती होती, गरीब होत्या, एक टायमाचं अन्न त्यांच्याकडे नव्हतं, परंतु येशूने त्यांना निवडलं. जेव्हा त्यांनी येशूला वाचलं, जेव्हा त्यांनी बायबल वाचलं, त्यांचं तारण झालं, परिवर्तन झालं. आमेन म्हणा. त्या म्हटल्या मला पवित्र आत्मा पाहिजे. काय पाहिजे? त्यांनी बायबल वाचलं आणि वचनामध्ये त्याने असं वाचलं, येशू म्हटला मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जो जाईल. मागतो त्याला मिळतं, जो शोधतो त्याला सापडतं आणि जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाते. तुम्ही आपल्या मुलांना, तुम्ही वाईट असताना, तुम्ही कशात वाईट आहे, वाईट असताना तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या द्यायला आवडतं नाही का? माझा मुलगा चांगल्या मार्काने काय व्हायला पाहिजे, बस माझ्या मुलांना मी चांगली गिफ्ट कशी दे. तुम्हाला वाटतं की नाही का? प्रभू म्हणतो जे माझ्याकडे मागतात मी त्यांना विशेष करून पवित्र आत्मा देईन. आमेन. काय देईन? पवित्र आत्मा. आता ती प्रार्थना नाही, आता अभिषेक वाढायला पाहिजे. मंडळी, चर्च नीट लक्ष द्या. आता सामर्थ्य वाढायला पाहिजे आणि ते जाणवतं आमच्यामध्ये आहे का? ते आता जाणवणार आहे. ते कधी जाणवणार? जब तुम्ही गुडघे टेकणार आहे आणि रडणार आहे, प्रभू मला अभिषेक, प्रभू मला पवित्रता येते, प्रभू मला शुद्ध नाही रे प्रभू, आता मला तयार व्हायचंय, आता मला तुझ्या आगमनासाठी तयार व्हायचंय, रॅप्चर साठी तयार व्हायचंय नाही का? बायबल असं सांगतं प्रकटीकरणामध्ये कोकऱ्याचं लग्न निघालं आणि त्याच्या नवरीने वधूने स्वतःला तयार केलेला आहे. नवरी ही मंडळी कोण आहे? आणि जेव्हा लग्न असतं त्यावेळेस ती काय होते? ती तयार होते. काय होते? तयार. कशी तयार होते? हळद लावली जाते, नाही का? मळी काढली जाते, ती तयार नाही का? ती शृंगारली जाते. आमेन म्हणाल का? मी तयार आहे का? दोघे जण शेतात आहे, एक जो तयार आहे तो उचलला जाईल. 5 ज्या मूर्ख होत्या त्यांनी फक्त दिवे घेतले. त्यांना आठवण आली नाही का? आता दिव्यातलं तेल संपायला लागले, आता काय करायचं? त्या म्हटल्या अजून वर यायला टाईम आहे, अजून वर यायला चला घरी. मूर्ख होत्या. चला नाही का? अर्ध्या रस्त्याला कुठं आल्या? घरी आल्या नाही का? घरी आल्याच्या नंतर तेवढ्यात वर आला. ह्या कुठे आहेत? त्या घरी टेकल्या पण नाही, वाटतच आहेत. वर आला. ज्या रेडी होत्या, ज्यांच्याकडे अतिरिक्त तेल होतं, त्यांना उचलण्यात आलं. आमेन. हालेलुया. अतिरिक्त आहे का?
फक्त मी थोडी प्रार्थना करते, रोजची प्रार्थना चालू आहे, जेवणासाठी चालू आहे, रोज मी 5-10 मिनिटं बायबल वाचन करते, ठीक आहे, थोडं संदेश ऐकते, ठीक आहे. नाही, आता अतिरिक्त पाहिजे. काय पाहिजे? आणि अतिरिक्त आहे की नाही हे देखील जाणवतं, कळतं. कसं कळणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त रात्रभर देवाशी बोलायचं. काय व्हायचं? एका गुडघे टेकायचं, तो प्रार्थना करायचा. अतिरिक्त अभिषेक, सामर्थ्य. तो देवाचा पुत्र होता, पण त्याला काय गरज होती प्रार्थना करायची? परंतु तो पित्याशी बोलायचा. आमेन बरा. पहा, जर तुम्ही अतिरिक्त प्रार्थना करणार आहे, सैतान थरथर कापणार आहे, त्याला सोडून पळावं लागणार आहे. आमेन बरा, आमेन बरा, हालेलुया. नाही का? येशू रात्रभर प्रार्थना करायचा, पित्याशी बोलायचा. मोशे, बायबल सांगतं, रात्रंदिवस तो प्रार्थना करायचा. आणि जेव्हा तो रात्रभर देवाशी बोलायचा, मोशे मध्ये देखील अतिरिक्त अभिषेक आला. मोशेचा चेहरा इस्रायल लोक पाहू शकले नाही. ज्यावेळेस मोशे सिनाई पर्वतावरून खाली आला, मोशेच्या चेहऱ्यातून स्टार बाहेर आले, किरण, सूर्यासारखं तेज. आमेन, हालेलुया. कशामुळं? बोला ना, कशामुळे? तुम्हाला असं वाटतं का असं माझ्यामध्ये व्हायला पाहिजे? मी कुठेही कसा ही असो, ख्रिस्त दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त. त्याला तुमच्यामध्ये राहायचंय. त्यांनी तुम्हाला घडवलं, तुम्हाला तुमच्यामध्ये त्याला राहायचंय. पंडित रमाबाई आणि बायबल वाचलं, त्या म्हटलं, प्रभू मला पवित्र आत्म्याने भर. आणि त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आला, त्या बदलून गेल्या. त्यांचा चेहरा बदलला. आमेन बरा, आमेन बरा. त्यांचं बोलणं बदललं, त्यांचं वागणं बदललं, त्यांच्यामध्ये प्रीती आली. आमेन बरा. त्या म्हटल्या, मी अनाथ लेकरांना सांभाळेन, ज्यांना कोणी नाही मी त्यांची सेवा करीन. मी त्यांना शोधून आणीन. त्यांनी अनाथ मुलींना शोधायला सुरुवात केली, ज्यांना कुणीच नाही, ज्यांना आसरा नाही, त्यांच्यामध्ये दया आली. नाही का? जेथे प्रेम दया शांती, तेथे वसती. जेथे तेथे तेथे देवाची वस्ती. नाही का? केडगाव मुक्ती मिशन मध्ये त्यांनी मुलींना शिकवलं, ज्या मुली अनाथ होत्या. आणि त्याने म्हटलं की अतिरिक्त अभिषेक पाहिजे आपल्यामध्ये. काय पाहिजे? पवित्र आत्मा पाहिजे. मुली शिकल्या. एक दिवस दुपारी मुली बसल्या प्रार्थनेसाठी, आता म्हणू लागल्या, नाही का, जे धार्मिकतेचे भुकेले आणि ताणेले. आम्हाला कशाची भूक पाहिजे? वचनाची भूक, पवित्र आत्म्याची भूक आम्हाला पाहिजे. आहे का? आहे का? हालेलुया. त्या बसल्या, त्या रडू लागल्या, प्रभू आम्हाला पवित्र आत्मा दे, पवित्र आत्मा दे, पवित्र आत्मा दे. स्वर्गातला अग्नी उतरला. ज्या झोपडीत त्या बसल्या, ती झोपडी पेटली पवित्र आत्म्याच्या अग्नीने. लोक म्हटले, काय पेटलं? कस काय जाळ झाला? ही झोपडी कशी पेटली? हंडे भरून लोक पाणी ओतू लागले. ती झोपडी विझत नव्हती, तो अग्नी वेगळा होता, तो स्वर्गातला अग्नी होता, तो स्वर्गातला अग्नी होता. ती झोपडी जळत नव्हती आणि अग्नी तर चालू होता. आमेन बरा. एक अतिरिक्त अभिषेक. कोण उचलला जाईल? कोण उचलला जाईल? दोघे जण शेतात आहे, दोघे जण नवरा बायको झोपले जातील. कोण? पण बायको उचलली जाईल, नवरा खाली राहील. नवरा उचलला जाईल, तो म्हणजे कुठे आहे? पळून तर नाही गेला, पळून गेली नाही, प्रभूने त्याला नेले. रॅप्चर होईल, रॅप्चर होईल. नीट लक्ष द्या. येशूचं येणं जवळ झालं. कठीण दिवस आहे. इस्रायल इराण युद्ध चालू आहे. बायबल सांगतं, येशूने म्हटलं, चिऱ्यावर चिरा आणि दगडावर दगड राहणार नाही. जर तो यरूशलेमेत आला, शिष्याने पाहिलं, नाही का, मंदिर आहे. येशू म्हटला की दगड राहणार नाही, सगळं पाडलं जाईल. हालेलुया म्हणा. भूकंप होतील, उत्पात होईल,
वेदनाचा प्रारंभ होईल. नीट लक्ष द्या. नाही का आम्ही या ठिकाणी सुखी आहे, आम्हाला काही वाटत नाही. जर तुम्ही इस्रायल मध्ये असाल तुमच्या लक्षात येईल काय परिस्थिती. लोक रडत आहे, उंच बिल्डिंग आहे, लोक पळत आहे, प्रॉपर्ट्या सोडून लोक पळत आहे. नाही का नाश या जगात आलेला आहे. आणि या कठीण काळामध्ये तुम्ही आणि मी असताना आता मात्र तुमच्याकडे अतिरिक्त अभिषेक असण्याची गरज आहे. अतिरिक्त अभिषेक. 5 कुमारी शहाण्या आणि 5 मूर्ख होत्या. मूर्ख कुमारीकडे अतिरिक्त तेल नव्हतं. नाही का फक्त प्रार्थना नाही, आता गुडघे टेकून प्रार्थना करायची. नाही का प्रार्थनेचा वेळ वाटायचा. पवित्र ताईमध्ये तुम्हाला आणि मला चालायचं. 6 वचन काय सांगतं वाचा. हा जी तुम्ही लढायाविषयी ऐकाल, तुम्ही लढायाविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल, ऐका तेव्हा सांभाळा, सांभाळा, घाबरू नका, घाबरू नका. कारण असे होणे आवश्यक आहे. असं होणं आवश्यक, असं होणं कारण येशू येणं झालेलं आहे. आमेन. असं होणं अवश्य निश्चित आहे. पुढे हा. परंतु तेवढ्यात शेवट नाही. तेवढ्यात शेवट होणार नाही. हा कारण राष्ट्रावर राष्ट्र, राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल, राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होत. दुष्काळ आणि भूकंप होतील. पण सर्व वेदनांचा हा प्रारंभ होईल. प्रारंभ होय. तेव्हा तुमचे ढाल करण्याकरिता हा ते तुम्हास हातात धरून देतील जी व तुम्हास जीवे मारतील. हा 21 वचन वाचा. 21 वचन त्याच. हा 24 आता 21 वचन. कारण जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत हा आले नाही व येणारही नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. असं मोठं संकट त्या काळी. मोठं संकट. नीट लक्ष द्या. कठीण दिवसामध्ये आम्ही आहोत. आता आम्हाला प्रार्थनेची गरज. आमेन म्हणा. आमेन. आम्हाला पवित्रताची गरज, आम्हाला विश्वासाची गरज आहे. एकही गुरुवार आम्हाला प्रार्थना सोडायची नाही. आमेन म्हणा. जसा वेळ मिळेल रविवारी आम्हाला चर्च सोडायचं नाही. आमेन म्हणा. नाही का हा कठीण काळ आहे. आणि म्हणून या कठीण काळामध्ये आता पवित्र आत्मा देखील काम करणार आहे. पवित्र आत्मा तुम्हावर येणार आहे. योएल संदेशाच्या द्वारे सांगितलं. योएलचं पुस्तक त्याचा 2 अध्याय 28 आणि 32 पर्यंत जर काही वचन आपण वाचले तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. योएल याचा 2 अध्याय किंवा प्रेषितांची कृत्ये याचा 2 अध्यायाकडे जर आपण वळलो तर त्या ठिकाणी म्हटलं शेवटच्या काळामध्ये मनुष्य मात्रावर मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन. काय करीन? आणि तुमच्या पुत्र आणि कन्या काय करतील? संदेश देतील. आमेन म्हणा. नाही का तुम्ही संदेश द्या. तुम्ही काय करणार? नाही का देव तुमचा उपयोग करणार. ज्यावेळेस तुमच्याकडे अभिषेक आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे सामर्थ्य आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे कृपा आहे. नाही का बायबल काय सांगतं? योएल भेटलं का? योएल 2 अध्याय 28 पासून 32 पर्यंत. योएल 2 अध्याय अंकलला भेटलं ना? होशे का? होशे, योएल, आमोस, अबोद्या. जुन्या करारामध्ये योएल. और उसके बाद मैं सभी लोगों पर अपनी आत्मा उंडेलूंगा. तुम्हारे बेटे और बेटियां भविष्यवाणी करेंगे. तुम्हारे बूढ़े सपने देखेंगे. तुम्हारे जवान दर्शन देखेंगे. यहाँ तक कि मैं सेवकों पर, चाहे वे पुरुष हो या महिलाएं, मैं उन दिनों में अपनी आत्मा उंडेलूंगा. मैं आकाश और पृथ्वी पर चमत्कार और रक्त और आग और धुएं को गुबार दिखाऊंगा. प्रभु के महान. हाँ मिल गया मराठी में? पढ़ो. हाँ योएल 2 अध्याय 28 पासून 32 पर्यंत. जी यानंतर असे होईल की मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र तुमच्या कन्या संदेश देतील. काय देतील? किती लोकांची इच्छा संदेश द्यावा. नाही का पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. तुम्ही पवित्र आत्म्याने भरा. तुम्ही संदेश द्या. आमेन म्हणा. आता काय पाहिजे? अतिरिक्त तेल पाहिजे. आणि तेल म्हणजेच अभिषेक आहे का? बुडाला लागले, तेल संपलं,
केटली घेऊन जाण, तेल विकत आणा. हालेलुया, बोला हालेलुया. नाही का, रविवारीच्या वेळेस आपल्याकडे प्रीती भोजन असतं. एक केटली आहे, केटली संपली का आता एक डबा आला, एक मोठा 15 किलोचा डबा आला. एका बहिणीने आणून दिला. प्रेज द लॉर्ड. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. देवबाप त्यांना खूप आशीर्वाद देऊ. चंदन शिव परिवाराने एक मोठा डबा दिला तेलाचा. डबा दिला, पापडाचे पॅकेट पण दिले. प्रेज द लॉर्ड. वचन दादाने पाहिले का? मी म्हटलं आता तेल भरपूर आलेलं आहे, 15 किलो. हालेलुया. आता पापड तळायचा काही टेन्शन राहिलं. प्रेज द लॉर्ड. अतिरिक्त तेल, आनंद वाटला. आता जास्त जर अभिषेक असेल तर काय वाटेल? आनंद वाटेल की नाही का? येशूने म्हटलं जी रांजण आहे ती पाण्याने भरा. काय म्हटलं? काठोकाठ भरा. कसे भरा? मग अभिषेक कसा पाहिजे? नाही का, काठोकाठ. आमेन भरा. नाही का, ओसांडून व्हायला पाहिजे. कसा व्हायला पाहिजे? नाही का, जर प्रार्थना केली तरच ते होणार आहे. समर्पण केलं तरच होणार आहे. डेडिकेशन, डेडिकेट, समर्पण. प्रभू मी माझं समर्पण तुला करत आहे, कारण मला नाश नकोय. शैतान हरला. नाही का, हे का घडत आहे? शैतान खवळला. शैतान काय झाला? शैतानाला माहिती माझे दिवस थोडे राहिले आहे. शैतानाचं भविष्य काय माहितीये तुम्हाला? शैतानाला त्यांचं भविष्य माहित आहे आणि आम्हाला देखील आमचं भविष्य माहित आहे. श्राप आणि आशीर्वाद आमच्या समोर आहे. कुठे? बोला ना, कुठे? काय पाहिजे? आशीर्वाद. स्वर्ग पाहिजे का नरक पाहिजे? स्वर्ग. कसं मिळेल? आजच तारणाचा दिवस नाही का? प्रभू म्हटला पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आहे. नाही का, आमच्या समोर आहे. काय घडलं? काय सांगतो तुम्ही? श्राप आणि आशीर्वाद आमच्या कुठे आहे? समोर आहे. आमेन म्हणाल? नाही का? आता या ठिकाणी काय देवबाप काय देते? आशीर्वाद देते, आशीर्वाद देते, आशीर्वाद देते. तो म्हणतो भरा. आमेन म्हणा. भरा. आम्ही भरणार आहोत. कशाने? आशीर्वादाने. नाही का? रुए पाक खुदावन आ तू आ. पुढे समोर रू में तू बस जा. रू म्हणजे पवित्र आत्मा. आमेन म्हणा. हालेलुया. टाळी वाजवा. देवाचं गौरव करा. आता अतिरिक्त तेल आमच्याकडे पाहिजे, अतिरिक्त अभिषेक आमच्याकडे पाहिजे. हा बायबल काय सांगतो? पुढे वाचा. हा जी. तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. तुमच्या वृद्धास स्वप्न पडतील. तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. तुमच्या तरुणास दृष्टांत होती. तुमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. आमेन म्हणा. आमेन. फुकट देवाच्या आत्म्याचा वर्षाव होईल. शेवटचा काळ आहे. नाही का? तुम्ही स्वप्न पाहता. काय पाहता? ज्यांचे केस पिकले तुम्हाला काय पडतील? स्वप्न पडतील. देवाची स्वप्न. आमेन म्हणा. स्वर्गातील दृष्टांत तुम्हाला होईल. आमेन म्हणा. हालेलुया. मंडळी आता आम्हाला एकच भूक पाहिजे, पवित्र आत्म्याची. मंडळी आम्हाला अभिषेकाची भूक पाहिजे. चर्च आता आम्ही आत्म्याने भरायला पाहिजे, सामर्थ्याने भरायला पाहिजे. आम्ही पवित्रताईमध्ये चालले पाहिजे. आता मात्र आम्हाला शैतानाला हरवायचंय. नाही का? मी काय सांगत होतो? शैतानाला त्याचं भविष्य माहित आहे. त्याला हे देखील माहित आहे की शेवटी देव येशू मला बांधणार आहे. काय करणार आहे? नाही का? मी विसरलो होतो तुम्हाला सांगायचं. आणि देव त्याला काय करणार? नाही का? न्यायाच्या दिवशी त्याला बांधून टाकलं जाईल आणि त्याला अनंत काळ नरकामध्ये टाकलं जाईल. कुणाला? शैतानाला. त्याला त्याचं भविष्य माहिती. पण आमचं भविष्य आमच्या हातात आहे. कुठे? आपल्या हातात. आपल्याला काय करायचंय? हालेलुया. नाही का? आपल्याला काय निवडायचंय? आपल्याला कसं चालायचंय? आजच समर्पण करायचं. सरेंडर. प्रभू मी माझं जीवन तुला देत आहे. आमेन म्हणा. आज मी माझ्या इच्छेप्रमाणे नाही प्रभू, मी तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार आहे. प्रेज द लॉर्ड.
पडेल. मला तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचं. हालेलुया. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. आमेन. मला नाही का वरदान तुमच्यावर येणार आहे, तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला काय म्हणायचंय? जशी म्हण आहे, तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. तुम्हाला किती भरायचंय, तुम्हाला किती सामर्थ्याने भरायचंय, पेटायचंय, अग्नीने पेटायचंय. मग आज देवाची वाणी मला प्रगट होत आहे की आमची मंडळी ही अग्नीने पेटलेली असणार आहे, सामर्थ्याने पेटलेली असणार आहे, अन्य भाषामध्ये प्रार्थना करणारी असणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु माझ्या पाठीमागून जो येतोय तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल. आमेन. म्हणा प्रभू मला अग्नीने पेटायचंय. नाही का पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये पवित्र आत्म्याचा अग्नी उतरला, त्या बहिणी पवित्र आत्म्याने पेटल्या. प्रियावं, आज आम्हाला पवित्र आत्म्याने पेटायचंय. निश्चित विजय आमचा आहे. आम्ही स्वर्गात जाणार आहोत. या आपण आपल्या जागेवर उभे राहूया, आपल्या जागेवर उभे राहूया. हो रा बाबा बाबा शाखा हो हालेलुया. रिहा नामा शाबा बाबा या आपल्या जागेवर उभे राहा. देवाची महान उपस्थिती आपल्यामध्ये. शेवटच्या काळात देव मंडळी तयार करत आहे. प्रगटीकरण सांगतं कोकऱ्याचं लग्न निघालं आणि वधूने स्वतःला तयार केलेलं आहे. ती सजलेली आहे, ती शृंगारलेली आहे, ती पवित्रतेने मुकुट मंडित झालेली आहे. हो हालेलुया. प्रभू तुझ्या रक्ताने तुम्हाला मला मुक्त करिन्या पापानी, मला मुक्त करिन्या श्रापातुनी. येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मला मुक्त करिन्या पापातुनी, मला मुक्त करिन्या श्रापातुनी. येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. जो परस्पराच्या गुप्तस्थली वस्तू तो सर्व समर्थाच्या सावलीत आहे. प्रियानो तुम्ही पाहिलं विमान हादसा अहमदाबाद मध्ये, गुजरात मध्ये, इंडियामध्ये जे विमान क्रॅश, फक्त एक माणूस वाचला आणि देवाने हे दाखवून दिलं की मी एकाला वाचवू शकतो. ज्यांनी टायटॅनिक जहाज बनवलं आणि त्याने गर्व केला आणि तो म्हटला की देव देखील या जहाजाला बनवू शकत नाही, परंतु ते जहाज उडालं. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाची कृपा तुमच्यावर झाली आहे. देवाला तुम्हाला तारायचंय, वाचवायचंय. शैतानाने तुम्हाला फसवलं, रडवलं, तुम्हाला श्राप तुमच्या जीवनामध्ये आणले, परंतु आज ते श्राप सुटत आहे. आज देव विजय देत आहे. देव तुम्हाला पवित्रताईकडे वळवत आहे. देव तुम्हाला विजयाकडे वळवत आहे. देव तुम्हाला विजयाकडे वळवत आहे. हो हालेलुया. वळा प्रभूकडे, त्याच्या रक्ताने त्याने तुम्हाला विकत घेतलेला. हो हालेलुया. प्रभूकडे वळा, प्रभूकडे वळा, प्रभूकडे वळा. थँक यू जीसस. तो मंडळी तयार करत आहे. मसीह के द्वारा तेरे पाप धुलते, आज ही मसीह के द्वारा सिर्फ